दिंडोरी तालुक्यामध्ये एक अशी रहस्यमय गुफा आहे जी 99% लोकांना अजून पण माहितीच नाही. तर एवढी खतरनाक गुफा कुठे आहे आणि इथपर्यंत जायचं कसं, चला तुम्हाला पण सांगतो पुढे. तर आज आम्हाला जायचं आहे गुफा बघायला. आमच्या पोरांचा अचानक प्लॅन होत असतो ना, तिकडे लांब दुसऱ्या साईडला जायचं आहे, पण इकडनं फिरून खाली जावं लागेल. मला अजून पण फॉलो नसेल करेल तर पटकन फॉलो करून द्या. खाली येताच पहिल्यांदा तर तुम्हाला बजरंग बलीची सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटेल. तुम्ही आलेत का या ठिकाणी, कधी आले असतील तर कमेंट करा. आता सध्या श्रावण सोमवार चालू आहे, तर सोमवारी आले तर माणसं पाहायला भेटतील, नाही तर कोणीच नाही दिसणार. फायनली एकदाच आलं भाऊ त्या गुफेजवळ. खरं तर मध्ये जाण्यासाठी खूप भीती वाटत होती. अरे हो ना, सर्वांची जिरली होती गुफेला पाहूनच. शेवटी हिम्मत करून एक गेलो. मध्ये गुफेला पाहून वाटत होतं की मध्ये काही नसेल ना, असलं तर म्हटलं सर्वांचं एकदाच काम होऊन जाईल. मध्ये इतका अंधार आहे ना, बिना मोबाईलच्या टॉर्चने एक फुटावर सुद्धा काहीच नाही दिसत. काही ठिकाणी बल्ब दिसतील पण ते पण बंद पडलेले. 10-15 मीटर मध्ये गेल्यावर महालक्ष्मीची मूर्ती पाहायला भेटेल फक्त. फायनली भाऊ एकदाचा जीवात जीव आला आमच्या बाहेर आल्यावर. ही गुफा कमीत कमी 15 ते 20 मीटरची आहे मध्ये. चला तर मी इथपर्यंत आलो, तर दुसऱ्या डोंगरावरती सप्तशृंगी देवीचं पण मंदिर आहे, ते पण दाखवून देतो तुम्हाला. आणि हे ठिकाण नाशिक गावाजवळून 3 ते 4 किमी अंतरावर आहे आणि या ठिकाणाला आमझरी नावाने ओळखतात. शेवटी शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करा तुमच्या भावाला.